भाजप आणि इतर पक्षातील नेते विद्यमान आमदारांवर दडपशाहीचं राजकारण करत असल्याचा आरोप करतात। त्यांच्या या दडपशाहीमुळे आम्हाला मतदारसंघात काम करता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र यावेळी आम्ही आपली सर्व शक्ती पणाला लावून त्यांना पराभूत करू असा निर्धार केल्याचं विरोधक सांगतायत। सावनेर विधानसभेमध्ये साधारणतः डेव्हलपमेंटचं काम कमी आहे। इथे कोल माइन्स आहे, इथे MSMEचा प्रोजेक्ट आहे, परंतु युवकांच्या हाताला काम नाही। सुशिक्षित बेकार इथं खूप पोरं आहेत। खरं तर त्यांचं पण प्लॅनिंग व्हायला पाहिजे की या विधानसभेमध्ये ग्रॅज्युएट मुलं किती आहेत, त्याच्यात कॉमर्सचे किती, आर्टचे किती, सायन्सचे किती, ITIचे मुलं किती, त्यांचे कोणत्या कोणत्या ट्रेडमध्ये ITI झालेले आहे, नर्सिंगचं ट्रेनिंग केलेल्या मुली किती, इंजिनियर किती, डॉक्टर किती, हे याचा सगळा एक लेखाजोखा असला पाहिजे। आणि पुण्यामध्ये जसे प्रोजेक्ट आले तसे इथल्या आमदारांनी सुद्धा ते प्रोजेक्ट इथं आणायला पाहिजे होते, कारण सरकार केंद्रामध्ये त्यांचं होतं, महाराष्ट्रात त्यांचं सरकार होतं, तर हे प्रोजेक्ट आणू शकले असते, पण त्यांनी इथं प्रोजेक्ट आणले नाही। त्याच्यामुळे सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम नाही आहे। हा एक या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये राहिलेला बॅकलॉग आहे। त्याच्यानंतर अजूनही रस्ते, अप्रोच रोड गावातले खराब आहे। आता मी या कॉन्स्टिट्युन्सीत फिरून राहिलो, अप्रोच रोड मला खराब दिसून राहिला। सावनेरचे विद्यार्थी हे शिक्षण शिकायला नागपूरला जातात। नागपूरला म्हणजे आमची पिढी तर आम्ही काढलीच, पण आता येणारी आमची जी पिढी आहे, आमची इच्छा अशी आहे की शिक्षण आणि आरोग्य ह्या विभागात खूप छान एक सावनेर तालुक्यात एक यश मिळालं पाहिजे। पण आता रुलिंग आमदाराचा विषय असा आहे की तो कोणी विपक्ष म्हणा, पक्ष म्हणा, की कोणताही प्रोग्राम करायला गेले तर आमदार आमचं नेहमी त्याच्यात तुरडा काढून सगळं उद्ध्वस्त काम करून टाकतो। विकास म्हणजे सावनेरचा काहीच नाही आहे। सावनेरात बघा तुम्ही काटोलची तुलना करा, काटोलमध्ये 2 स्विमिंग टँक आहे, काटोलमध्ये 3 इंग्लिश मीडियम शाळा आहे। सावनेर प्रॉपर विधानसभा म्हटली जाते, सावनेरात शिक्षणाचा तर काहीच विकास नाही आहे। तुम्ही बघा नगर परिषद फक्त 1 शाळा, 3 शाळा आहेत, त्या बी मराठी मीडियमच्या, त्याच्यामध्ये तर काहीच ग्रोथ नाही आहे। तुम्ही शाळेतल्या टंक्या अगर जाऊन पाहा तर वारंवार कधी धुत नाही, कोणी जाऊन नाही, पण नगर परिषदेला आम्हाला अध्यक्ष लाभलाच नाही, तो विषय येणारच आहे। विकासाचे सगळे प्रश्न हे मागे पडलेले आहे आणि शेतकऱ्याची अवस्था ही अतिशय वाईट आहे। महाअतिवृष्टी असो, गारपीट असो की दुबार पेरणीचं संकट असो, या सगळ्या संकटामध्ये सरकारनं कुठलीही मदत केली नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे। नवीन उद्योग यायला पाहिजे होते, बेरोजगारी दूर व्हायला पाहिजे होती, त्या संदर्भामध्ये सुद्धा शासनानं काहीही केलं नाही। आणि इथले जे विद्यमान आमदार आहे, या आमदारांनी इथली जी NDCC बँक आहे, ही बँक पूर्णपणे बुडवून टाकली। या NDCC बँकेमध्ये 153 कोटीचा घोटाळा झाला। त्याचा परिणाम असा झाला की गावागावातले लोक, गावागावातले कास्तकार ज्यांचे या बँक्समध्ये अकाउंट्स होते, त्यांचे पैसे आज पूर्णपणे फ्रीज झालेले आहे। त्यांना त्यांचे स्वतःचे पैसेसुद्धा काढता येत नाही। कोणाचे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आहे, कोणाचे सेविंग अकाउंटमध्ये आहे, ते पैसे पूर्णपणे ब्लॉक झालेले आहे। आणि त्यामुळे या विद्यमान आमदाराच्या विरोधामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असंतोष या संपूर्ण क्षेत्रामध्ये आहे। या मतदारसंघात भाजप आणि इतर पक्षांमध्ये मोठं नेतृत्व तयार झालं नाही, त्यामुळे आजपर्यंत काँग्रेसच्या उमेदवाराला हरवणं शक्य झालं नाही। काँग्रेसच्या आमदारांनी जनतेशी संपर्क तुटू दिला नाही। इतर पक्षातले नेते मात्र यात कमी पडले, त्यामुळे विद्यमान आमदार सुनील केदार यांच्यावर जिल्हा बँकेत 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा ठपका असूनही गेल्या निवडणुकीत त्यांना हरवता आलं नाही। लोकसभेतील विजयानंतर भाजपमधील अनेक नेते या मतदारसंघात इच्छुक आहेत, मात्र त्यांच्यातही स्थानिक आणि बाहेरील उमेदवार असा वाद चाललाय। त्यामुळे या वादात काँग्रेसनं आपली विजयाची परंपरा कायम ठेवल्यास आश्चर्य वाटायला नको। एकूणच या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येतं की सावनेर आणि कळमेश्वर या भागाचा विकास काही प्रमाणात झालेला दिसतो, मात्र या मतदारसंघाच्या टोकावरची जी गावं आहेत त्या गावांचा अजूनही पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला दिसत नाही। असं असलं तरी सुनील केदार यांचं या वर्चस्व या भागात आहे, काँग्रेसचं नेटवर्क चांगलं या मतदारसंघात आहे, त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या 2 पक्षामध्ये
तुल्यबळ लढत या मतदारसंघात बघायला मिळणार आहे. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, सावनेर.